पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती पाशा पटेल अशी व्यक्ती आहे, फक्त गॉगल बदलता येतात, रंगीबेरंगी गॉगल घालतात, भाषा खालच्या लेवलला त्या ठिकाणी घेऊन जातात, कपडे तर ते अतरंगी घालतात. आता जो माणूस इतका हवेत गेलेला आहे त्याला शेतकऱ्याला काय पाहिजे कसं कळणार? त्यामुळे तुम्ही कमिटी फॉर्म केली 9 महिन्यापूर्वी, त्या काय भज्या तळल्यात का आतापर्यंत? मग आता माहित नव्हतं की आता कुठेतरी रब्बीचा कांदा मार्केटमध्ये येणार आहे आणि त्याच्या आधी 2 महिने आधी धोरण व्हायला पाहिजे होतं. आणि मग तुम्ही एसी मध्ये बसता, टाइमपास करता, गॉगल घालता, तमाशा करता आणि इथं मात्र गरीबाचा जीवनाचा तमाशा त्या ठिकाणी होतो. 2 महिन्यापूर्वी कुठेतरी अहवाल बाहेर निघायला पाहिजे होता, अजून आला नाही. मग त्यांनाच विचारा तुम्ही करताय काय? त्यामुळे काय आहे की फक्त दिखावा करून चालणार नाही. तर काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं 12.5 रुपयाला घेतो. आज 2023 ला तुम्हीच बोलला होता 24 रुपयाला घेतो. मग त्यावेळेस इलेक्शनच्या आधी 24 रुपये तुम्हाला बरे वाटतात आणि ठीक आहे तेव्हा तुम्ही डिक्लेअर करून नंतर घेतलं नाही ते वेगळी गोष्ट. आता 12.5ला घेऊन तुम्ही काय करणार आहात? अहो खर्चच वाढलेला आहे. खर्च काय आपण शेतकऱ्याला वाढवलेला नाही, ह्याच्यामध्ये खर्च का वाढलाय? खताच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर उत्पादन कमी झालेलं आहे. यंदा उत्पादकता कमी झाली का? अवकाळी पाऊस, गारपीट जी काही या भागामध्ये शेतकऱ्याची झालेली आहे. 5 ट्रेलर उत्पादन जिथं निघणार आहे तिथं 3 ट्रेलर निघायला लागलेलं आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये पण घट झालेली आहे, खर्चामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना उद्या जाऊन तो अडचणी अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, कारण का डिझेलच कुठं त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघून कुठंतरी एक चांगल्या भावनेतून शेतकऱ्याचं म्हणणं ऐका आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय द्या अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. तुम्ही तो 5-6 लाख टनापेक्षा जास्त तो सुद्धा मार्केट कमिटीला घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याला तुम्ही शाश्वती दिली पाहिजे की जो कांदा तुम्ही घेतलेला तो एक्सपोर्टसाठी वापरला गेला पाहिजे. तोच कांदा तुम्ही दिल्लीत टाकला, तोच कांदा तुम्ही कोलकात्यात टाकला, तोच कांदा तुम्ही मुंबईत टाकला, तर मग उद्या 4 महिन्यानंतर शेतकऱ्याचा कांदा त्या मार्केटमध्ये जो जाणार आहे त्याला तिथं भाव मिळणार नाही. कारण आता जो काही कांदा आलेला आहे तो फक्त रब्बीचा 5% कांदा शेतकऱ्याच्या मार्केटमध्ये आलेला आहे. अजून 95% कांदा तसा बाकी आहे. त्यामुळे धोरण करत असताना तुम्ही विश्वासात घ्या ना. राजकीय नेत्यांना घेता येत नसेल तर मार्केट कमिटीच्या प्रमुख लोकांना तुम्ही घ्या आणि धोरण करा. त्यामुळे नाफेडमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. आणि ते काही या फार्मर प्रोड्युसर कंपनी सगळ्याच खराब आहेत असं म्हणणार नाही, पण अशा बहुतांश कंपन्या त्याच्यात फक्त नावं काढली जातात, जवळच्या लोकांची नावं काढून पैसा घेतला जातो आणि त्याच्यात भ्रष्टाचार मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कुठल्या शेतकऱ्याला भाव मिळाला हे कुठंच काय कळत नाही. त्यामुळे जे काय करायचे ते मार्केट कमिटीमध्ये येऊन नाफेडली खरेदी केली तर स्पर्धा होऊन लोकांना तिथं न्याय मिळू शकतो. नाही बघा, गेल्या वेळेस इलेक्शनच्या आधी 200 रुपये कांदा अनुदान हे डिक्लेअर केलं होतं राज्य शासनाने, 50 रुपये फक्त आले, बाकी 150 रुपयाचं काय? त्याच्याच बरोबर होतं काय की इलेक्शनच्या आधी तिथं सांगितलं जातं, आता 2023ला 24 रुपये डिक्लेअर केले होते की, पण तेव्हा मार्केट 28 रुपये होतं. तेव्हा डिक्लेअर करायचं म्हणून त्यांनी 24 रुपये आम्ही कांदा खरेदी करू. अहो पण आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जरूरत आहे, जेव्हा रेट हा 5, 6, 4, 2 रुपयाला आहे तेव्हा तुम्ही कुठेतरी बोललं पाहिजे की आम्ही 24 रुपयाला घेऊ. पण तसं कुठंच काय होताना दिसत नाही. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनी ह्या महत्वाच्या आहेत, पण कांद्याच्या बाबतीत होतं काय की नाफेड या कंपनी बरोबर जे टायअप करतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे आम्हाला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे. त्यामुळे पूर्वी काय व्हायचं, मार्केट कमिटीमध्ये नाफेड पण यायचं, व्यापारी पण राहायचे, त्यांच्यात आपापसात एक स्पर्धा व्हायची आणि त्याचा फायदा शेतकऱ्याचा मिळायचा. तो त्या ठिकाणी होत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जे काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि नाफेड बरोबर एक कंपनी अशी पण होती ज्याच्यामध्ये खरात जो नाशिकचा आहे ना, जो एकदम फेमस भोंदू बाबा, तो सुद्धा त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात त्यांनी भ्रष्टाचार केला, पैसा खाल्लेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना पैसा मिळालाच नाही, खोट्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसे काढले गेले आणि खरा शेतकरी मात्र त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे मार्केट कमिटीला विश्वासात घेऊन शेतकऱ्याला काय करायचं हे तिथं शासनाने ठरवलं पाहिजे. त्यामुळे इथं आता फक्त आजची सुरुवात आहे. शेतकऱ्यांशी आम्ही बोलू, शेतकऱ्यांचं म्हणणं त्या ठिकाणी समजून घेऊ आणि मग पुढे काय करायचं यासाठी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. नाही, शेवटी हे बघा, शेतकऱ्यांनी सगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्या नेत्यांना विनंती केलेली आहे आणि त्या पद्धतीने आजचे जे आंदोलन आहे, नाहीतर आजचं जो काही संभाषण आहे, जे काय आज आम्ही करणार आहोत ते फक्त 1% असणार आहे. आज आणि या पुढच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जर आम्हाला सिरियसली घेतलं नाही, आमच्या शेतकऱ्याला सिरियसली घेतलं नाही, तर मग दिल्लीला जाणारा नाशिकमधून जो रस्ता आहे तो आम्ही त्या ठिकाणी बंद करू शकणार आणि करणार म्हणजे करणार. आणि हे काय आम्ही पुढच्या महिन्यानंतर करणार असं नाही. शेतकऱ्याला सांगितलं तर पुढच्या आठवड्यात, कारण शेवटी शासनाला सुद्धा वेळ दिला गेला पाहिजे. त्यामुळे 1 आठवड्याचा वेळ तिथं आपण देऊ आणि वेळ दिल्यानंतर मग
26 तारखेला म्हणजे मंगळवार असेल, चांदवड बरोबर ना, चांदवडच्या इथं कुठेतरी आम्ही सर्व 10-20 हजार शेतकरी एकत्रित येऊन, नाही तर कदाचित तो आकडा अजून वाढू शकतो. त्यामुळे असा तमाशा नको पाहिजे असेल शासनाला, तर तुमच्याकडे 5-6 दिवस आहेत, तुम्ही ते सगळं समजून घ्या. आणि जर समजा आजच शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली की नाही, शासनाला दाखवून द्या आमची अडचण काय, तर आम्ही शेतकऱ्यांशी आता बोलू, संभाषण करू आणि मग निर्णय त्या ठिकाणी घेऊ. मुख्यतः हा विषय नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभेला तुम्हाला भरभरून मदत केली होती. या सगळ्या अनुषंगानं तुम्ही आज आंदोलन करताय, काय मुद्दे घेऊन तुम्ही आंदोलन करताय? एक तर आमचं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्याकडे बघत असताना त्याच्यामध्ये कुणीही त्या ठिकाणी राजकारण केलं नाही पाहिजे. आज जर शेतकरी अडचणीत असेल तर विरोधातले पण आणि सत्तेतले पण जे कोणी नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांनी भक्कमपणे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहण्याची जरूरत आहे. आज आम्ही सर्वजण लासलगावला आलेलो आहे, चेअरमन आहेत, सर्व सदस्य आहेत, खासदार साहेब या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांची मागणी हीच आहे की शेतकऱ्यावर आज जो अन्याय होतोय तो अन्याय कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी कमी झाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. आज शेतकरी स्वतःली कष्टाली पिकवलेला जो काही कांदा आहे कुठेतरी 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, काही काही शेतकऱ्याला तर 1 रुपये अशा पद्धतीने जर भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी किलोला 20 रुपयापेक्षा जास्त आहे. आणि मग असं असताना काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही 12.5 रुपयाली कांदा खरेदी करू, तो सुद्धा 2 लाख टन, म्हणजे रब्बीचा कांदा आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख टन कांदा बनतो आणि 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडनं घेणार तर घेणार, पण तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार, तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याचे रेट वाढणार नाही. त्यामुळे इथं आज आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. शेतकऱ्यांनी विनंती केलेली आहे, आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आम्ही त्यांच्याशी संवाद साधून पुढं काय करायचं हे त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. पण अतिशय वाईट परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे. लासलगाव या महाराष्ट्रातलं ठराविक जे मोठे मार्केट कमिटी आहेत त्यातली एक आहे. त्यामुळे इथे असणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा घेऊन इथे येतो. त्यामुळे इथं शेतकरी आज जो आलेला आहे तो मोठ्या संख्येने आलेला आहे आणि मग त्यांच्याशी संवाद साधून पुढं काय करायचं हे आम्ही सर्वजण ठरवणार आहोत.